हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तो बघा मित्रांनो, DMERची एक्झाम झालेली आहे। ओके, DMER ओके, वी आर टॉकिंग अबाउट DMER ओके, जे आपण एक्झाम झाल्या वेगवेगळ्या संवर्गांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा झालेल्या आहे आणि आता प्रत्येकाला जॉइनिंग मिळणे सुरू झालेले आहे। जॉइनिंग लेटर बऱ्यापैकी मिळत आहे, बरेच चढाव उतार झाल्यानंतर। ओके, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बोलणार, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बेसिकली जे समांतर आरक्षण म्हणजे आडवे ओके समांतर आरक्षणाबद्दल इथे आपण बोलणार आहोत। समांतर आरक्षणाचे काही जे परिपत्रक आहे, शासन निर्णय जे आहे ते काय म्हणतात। भरपूर विद्यार्थी असे आहे की सगळ्यांना वाटते की पद वाढणार। ओके, पद वाढणार, ते कसे वाढणार। ओके, पद कसे वाढणार आहे। ओके, या आमचं सिलेक्शन होणार की नाही होणार। आमचं सर एक 10वर वेटिंग आहे, 10 कॅन्डिडेट गेले तर होऊ शकतात, 15वर वेटिंग आहे, होऊ शकतं का, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात। त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत। तर बघा, समांतर आरक्षणाचा सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जे समांतर आरक्षण आहे ते पर्टिक्युलरली प्रत्येक रिक्रुटमेंटसाठी म्हणजे प्रत्येक रिक्रुटमेंटसाठी वेगवेगळी बनते। समांतर आरक्षणाचे जे पद आपण ठरवतो आहे, जसे 30% महिला, 15%, 10%, 5%, हे प्रत्येक रिक्रुटमेंटला ते एवढे पद ठरवल्या जातात। ते पद कधीही त्या रिक्रुटमेंटपासून पुढच्या रिक्रुटमेंटपर्यंत ढकलल्या जात नाही, कारण ते पर्टिक्युलर त्या ज्या सीट असतात त्याच रिक्रुटमेंटमध्ये ओके, जे शासकीय जे परिपत्रक आहे, शासन निर्णय या बाबींचा विचार धरून त्याच रिक्रुटमेंटमध्ये तेवढे पद भरायला पाहिजे। ओके, जर आता इथे येते की समजा महिला 30% अगर मिळाल्या नाही तर काय होऊ शकतं पुढं, पुरुष घेणार का की काय घेणार, त्याच्याविषयी आपण बघणार आहोत। माजी सैनिक 15% जे आहे ते जर मिळाले नाही तर मग ते 15% जागा आहे ते कशा कन्वर्ट होतील। ओके, अंशकालीन 10% जागा आहेत, त्या जर नाही मिळाल्या तर त्या कशा कन्वर्ट होतील। खेळाडूंचं काय, ओके 5%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, दिव्यांग 3, अनाथ। आपण याच्यातल्या बऱ्यापैकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आपण बोललेलो आहोत, कसं कन्वर्ट होतात ते। ओके, बेसिकली अंशकालीन सांगितलं, अंशकालीन तर कन्वर्ट होतच आहे, सगळ्यांना उदाहरण तर सांगितलं आहे मी तुम्हाला। आता महिला, माजी सैनिक आणि याच्यामध्ये खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ याबद्दल आपण इथे बोलणार आहोत की हे जर विद्यार्थी मिळाले नाही, कारण याच्यामध्ये एक आपल्याला मोठा इम्पॉर्टंट म्हणजे 90 मार्क्स हा क्रायटेरिया ठेवला होता DMERनी पासिंगचा। ओके, 200 पैकी तुम्हाला 90 मार्क्स असेल तरच तुम्ही क्वालिफाय करणार एक्झाम आणि पदस्थापनेसाठी तुमचा विचार करण्यात येईल, हे एक अट होती यांची। त्याच अनुषंगाने भरपूर विद्यार्थी 90 मार्कांपेक्षा कमीच आहे। जर समजा आता सगळ्यांना याच्यामध्ये येतं की सर हे जर पद जे समांतर आरक्षणामधून जर विद्यार्थी मिळाले नाही तर मग हे पद काय करतील, ते तसेच राहतील की पुढे ढकलण्यात येईल की त्याच रिक्रुटमेंटमधून, तर त्याविषयीच आपण इथे बोलणार आहोत। प्लीज जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल, माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भरपूर अशी इम्पॉर्टंट गोष्टी मी घेऊन येत असतो। अभ्यासाविषयी सुद्धा भरपूर गोष्टी येत असतात। ओके, ठीक आहे। रिक्रुटमेंट तर मी सगळ्या रिक्रुटमेंट ऑल ओव्हर इंडियामध्ये जे होतात, फक्त परमनंट वॅकन्सीज मी सांगत असतो माझ्या चॅनलद्वारे। ठीक आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, म्हणजे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येतील की नाही व्हिडिओ पडलेला आहे, व्हिडिओ बघायचा आहे, नोटिफिकेशन तुम्हाला येईल। ओके, ठीक आहे। आवडला व्हिडिओ तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, मॅक्सिमम जेवढे महाराष्ट्रातले नर्सिंग विद्यार्थी आहे सगळ्यांनी चॅनलशी जुळा, जर तुम्हाला फायदा होत असेल तरच, अदरवाईज तुमची इच्छा। ओके, जिथून तुम्हाला चांगलं भेटतं तिथे तुम्ही जुळा। ओके, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, तर सर्वात पहिलं आपण एक अनाथांचं घेऊया। अनाथाचा हा GR तुम्हाला दिसतोय की अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1% समांतर आरक्षण देण्याबाबत। ओके, म्हणजे जे अनाथ मुलं, ओके, तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट शासन निर्णय याच्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता की 1% समांतर आरक्षण लागू राहील, पण अटी आणि शर्ती पण आहे खाली।
ओके, कारण तिथे जातीचं प्रमाणपत्र नाही. अशा वेळी मग जे सर्टिफिकेट्स वगैरे असतात, ओके, बाल विकास उपायुक्ताकडून ते प्रमाणपत्र आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील. ओके, ते सगळ्यांना माहीत असेल. पण यामध्ये आपण काय करतो आहे, मेन इम्पॉर्टंट म्हणजे हा 7वा पॉईंट, ओके, अनाथाचा. संबंधित भरती वर्षात अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. हा सर्वात मोठा पॉईंट आहे तुमच्यासाठी, की जर अनाथ विद्यार्थी 1% जागा आहे, ओके, 3,997च्या जागा 1% जर पकडलं तर तुम्ही बघू शकता किती जागा, ओके. तर त्या जागा अनाथांसाठी आहेत. तेवढे विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी या जे सर्टिफिकेट ते प्रोड्यूस करू शकले नाही, तर त्या जागा पुढच्या रिक्रुटमेंटसाठी न ठेवता त्याच रिक्रुटमेंटमध्ये खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार इतर उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. हे एक मुद्दा म्हणजे तुम्हाला कळालं की डेफिनेटली जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे, जे वाढ बघत आहे की नाही, आमचं फक्त 645 जागा काहीतरी होत्या, या 545, ओके, ह्या जागा जर भरल्या आपण, ओके, त्यानंतर ओपनसाठी काहीही चान्स नाही. तर बाळांनो, हा एक चान्स तुमच्यासाठी येतो आहे. तर पुढचं बघूया आपण. नेक्स्ट मुद्दा येतो की खेळाडू. आता खेळाडू जर नाही भेटले तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू शासकीय यांच्यासाठी 5% आरक्षण, हे सुद्धा समांतर आरक्षण आहे. मेन मुद्दा ह्या GR मधला तुम्ही वाचू शकता, ओके, की सदरीच्या आरक्षणाकरिता सामान्य प्रशासन विभागामार्फत विहित केलेली कार्यपद्धती व निकष वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही होईल. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे, समांतर आरक्षण हे कपीकृत आरक्षण असल्याने त्यातील संवर्गात बदल करता येणार नाही. आरक्षणाचा अनुशेष पुढे नेता येणार नाही. तसेच भरतीच्या वर्षात त्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाही तर सदर आरक्षण इतरत्र अदला बदला करता येणार नाही. तर त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना, ओके, तर बेसिकली हा जो पॉईंट आहे, फक्त तुम्ही एवढं समजून घ्या इथे की स्पोर्ट्स जरी असेल तरी इथून तुम्हाला, ओके, स्पोर्ट्स पर्सनच्या जागा आहे, पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार काय जागा असतात, NT, OBC, ओपन याच्या. तर त्याच जर हे स्पोर्ट्स पर्सन नाही मिळाले तर बेसिकली तुम्हाला तिथूनच, ओके, म्हणजे स्पोर्ट्स कॅटेगरीचे पर्सन नाही मिळाले तर ओपनच्या ओपनला जाणार, OBCच्या OBCला जाणार, SCच्या NTच्या NTB, NTC, NTD, SBC, ज्या पण जागा आहे स्पोर्ट्सच्या त्या पर्टिक्युलर त्या कॅटेगरीला चालले जाणार. ते जागा पुढच्या रिक्रुटमेंटला जाणार नाही. हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. ओके, हे महिलांचं जे आहे ते महिलांचं आरक्षणाचं आहे, याच्यामध्ये चुकीने झालं असेल, बट समांतर आरक्षण आलं तर ह्याच पद्धतीनं होणार. ओके, नेक्स्ट आहे महिला आरक्षण. आता इथे बघा शासकीय निमशासकीय 30% जागा ठेवलेल्या आहे. हे एक डेट तुम्हाला दिसते आहे. याच्यामध्ये अटी आणि शर्ती बघा काय दिलेल्या आहे. थोडंसं तुम्हाला हे दिसेल बट व्हेरी इम्पॉर्टंट. तर भरपूर जे मुलं आहेत मला विचारलं त्यांनी की सर ज्यांनी फिमेल रिझर्वेशन घेतलेलं आहे, यस केलेलं आहे, ओके, आणि यस केलेल्या वुमन म्हणजे समजा आता एक 645 या 545 ज्या जागा आहेत, ओके, आय डोंट नो, मी थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतो याच्यामध्ये, समजून घ्या एक 600 जागा आहेत. जर समजा इथे वुमन यस केलेल्या वुमन्स कॅन्डिडेट फक्त आम्हाला 400 मिळाल्या, ओके, 400 मिळाल्या. आता इथे 200 जागा खाली राहतील. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फक्त महिलांसाठी विहित करण्यात आलेल्या 30% आरक्षण हे फक्त सरळ सेवा भरतीसाठी अनुदेय राहील. त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, महिला आरक्षणाचा अनुशेष पुढे ओढण्यात येऊ नये. म्हणजे हे सुद्धा समांतर आरक्षण आहे. तर त्याच रिक्रुटमेंटमध्ये ते पदं भरण्यात येईल. समजा 600 जागा आहे तर 600 जागा त्यांना भराव्या लागतील. जरी त्यांना 400 विद्यार्थी महिला यस केलेल्या असेल तरी. आता समजा 400 यस केलेल्या आहे पण बाकी काही फिमेल्स आहेत त्यांनी यस केलेलं नाही, ओके, किंवा मेल कॅन्डिडेट सुद्धा आहे तिथे. तर त्यांनी याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा,
7वा पॉईंट खूप महत्त्वाचा याच्यामध्ये, 7वा पॉईंट हा वाला, भरती वर्षात त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदला न करता त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारामार्फत भरण्यात येईल. ओके, लक्षात ठेवा. जर फिमेल कॅन्डिडेट जर अवेलेबल नसतील, ओके, तर डेफिनेटली ते त्याच, जसं आता ओबीसी फिमेलच्या जागा समजा 50 आहेत आणि फक्त ओबीसी फिमेल त्यांना किती मिळालेल्या आहेत, फक्त 30 मिळाल्या. आता 20 जागा राहून गेलेल्या आहेत, तर 20 जागा डेफिनेटली कोणत्या भरणार, ते ओबीसी मेलला देतील. ओके, कळलं का. जर समजा ओपन फिमेलच्या ज्या जागा होत्या त्या फक्त त्यांना 600 जागा होत्या आणि 400च मिळाले, तर बाकीचे जे 200 आहे तो ओपन जे मेल आहेत त्यांना जातील. SBC, NTC, NTD, NTB, त्याच्यानंतर आहे SC, ST, सगळेच्या सगळ्या तशा पद्धतीनं कन्वर्ट होतील. ओके, फिमेलच्या गॉट इट, सगळ्यांना कळालं. पर्टिक्युलरली ती जी रिक्रुटमेंट आहे त्याच रिक्रुटमेंटमध्ये त्यांना ह्या सगळ्या जागा भराव्या लागतील. ओके, नेक्स्ट प्रश्न काय येतोय की एक्स सर्व्हिसमॅन. आता एक्स सर्व्हिसमॅनबद्दल काय लिहिलेलं आहे, तर एक्स सर्व्हिसमॅनबद्दल त्यांनी हा एक नोटिफिकेशन 1981चं आलेलं होतं. त्यानंतर मला काही नोटिफिकेशन दिसलं नाही, मिळालं नाही आहे. तर यामध्ये त्यांनी हे सुद्धा म्हटलं की दिस इज ऑल्सो कम्स अंडर द समांतर आरक्षण. ओके, हे सुद्धा समांतर आरक्षणाचं आहे. तर यावर मला एक PDF मिळालेली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करतो आहे मी तुम्हाला. हे एक PDF आहे. 2018मध्ये जी रिक्रुटमेंट निघाली होती बघा, विषय काय लिहिलेला आहे, अधिपरिचारिका संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता आलेख MHN CWT 2018. या स्पर्धा परीक्षेतील समांतर आरक्षणाची पदे सामाजिक आरक्षणामधून भरण्यात मान्यता देण्यात येत आहे. ओके, दॅट्स इट. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, जे सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, रायगड, इमारत राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, सोलापूर रस्ता, घोरपडी, पुणे. ओके, हे 10 जून 2021ला ॲक्च्युली 2018ची जी रिक्रुटमेंट होती, ह्या रिक्रुटमेंटमध्ये 147 हा एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा होता आणि त्यावेळी 147च्या जागा हा रिकाम्या गेल्या, एक्स सर्व्हिसमॅन नव्हते. त्यामुळं DMERला सैनिक कल्याण विभागाकडून हे एक NOC घ्यावी लागली. संदर्भ याच्यामध्ये दिलेला आहे बघा, हा तुम्ही वाचू शकता. संदर्भ खूप इम्पॉर्टंट असतात, 1, 2, 3. ओके, हा संदर्भाच्या आधारे त्यांनी काय म्हटलेलं आहे, विषय 3 अन्वये कळवण्यानुसार अधिपरिचारक पदासाठी माजी सैनिक कोट्यातील 147 पदे पात्र उमेदवार उपलब्ध झाले नसल्यामुळे सदरची पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भरण्याकरिता संदर्भ 1 व 2 मधील शासनाच्या निर्देशानुसार त्याच सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारातून भरण्यासाठी या विभागाची हरकत नाही. ओके, तर बेसिकली म्हणण्याचं कसं आहे की DMERला परमिशन घ्यावं लागेल सैनिक कल्याण विभागाकडून, की आता किती जवळपास 300 या 400 जागा ज्या असतील एक सर्व्हिसमॅनच्या, त्या हा सुद्धा समांतर आरक्षणाच्या आहे. ओके, समांतर आरक्षण पुढे ढकलण्यात येत नाही. आताच मी तुम्हाला सांगितलं आहे, असं लिहिलेलं आहे. होऊ शकते माझ्यापेक्षा हुशार विद्यार्थी आहेत, बऱ्यापैकी कमेंट टाकतात, तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला हे करता येत नाही, तुम्हाला ते करता नाही येत. तर बाबांनो प्लीज, जर मला कुठल्या ठिकाणी जर मी समजत नसेल, मला कळत नसेल, माझी एवढीच कडकड असते की मी सगळ्या विद्यार्थ्यांना पर्यंत ह्या गोष्टी पोचवल्या पाहिजे, हेच माझा उद्देश असतो. होऊ शकते एखाद्या वेळी मी चुकू शकतो, एखाद्या वेळी हे करू शकतो, दॅट मीन्स असं नाही आहे. तर तुम्हाला वाटतं तुम्ही कमेंट करा, कमेंटच्या द्वारे बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळेल. पण असं ह्युमिलिएट करू नका. मी कोणाला ह्युमिलिएट करत नाही. तुम्ही सुद्धा माझे स्टुडंट आहे, ते सुद्धा माझे स्टुडंट आहेत. सगळेच मी तुमच्यासाठीच सगळं हे करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आय एम नॉट डुईंग फॉर माय सेल्फ. ओके, मला वाटतं ना पैशांसाठी मग रोजच व्हिडिओ टाकतो ना. माझी एकच कडकड आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना, एकदम तळाखोलीच्या विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूबच्या मार्फत, कारण सोशल मीडियावर मॅक्सिमम लोक ॲक्टिव्ह असतात स्टुडंट, त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे, तुम्हाला जागरूकता आली पाहिजे, म्हणूनच हे मी व्हिडिओ बनवतो. अजून माझा काहीही उद्देश नाही ते, कळलं का. मेन गोष्ट हे मी क्लिअर करतो, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे निगेटिव्ह कमेंट, चालतं काही नाही, निगेटिव्ह कमेंट यायलाच पाहिजे. मी तिथे चुकलो तिथं तुम्ही मला बोलायलाच पाहिजे, जेणेकरून मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे,
बट त्याचा मतलब असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही ह्युमिलिएट करायला पाहिजे समोरच्या माणसाला. ओके, हे एक माझी एक विनंती आहे की जर तुम्हाला कुठली गोष्ट कळाली असेल, जे मी चुकलो असेल, तर तुम्ही तिथे टाका, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते चूक माझ्याकडून ती झाली नाही पाहिजे त्याची मी काळजी घेणार. ओके, तुमच्याकडून पण मला भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या मिळतात आणि शिकण्यासारख्या असतात आणि माझ्याकडून पण भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील अशी मी आशा करतो. ओके, तर डेफिनेटली इथे सुद्धा DMERला अप्लिकेशन करून सैनिक कल्याण विभागाकडून अप्लिकेशन करावं लागेल. ऑलरेडी 2021चे जे 147 पदं त्याच्यामध्येच इन्क्लूड झाले असतील मी अशी आशा करतो. तर बेसिकली आता 147 पदासाठी मला नाही वाटत की यांना पुन्हा मे बी हे रिक्रुटमेंट नवीन आहे तर मे बी यांना नवीन परमिशन घ्यावी लागेल. पण ऑलरेडी 147 पदाची परमिशन त्यांच्याकडे मिळालेली आहे की DMERला असं वाटतं ह्या लेटरद्वारे. मे बी हे लेटर मला मिळालेलं आहे. आय डोंट नो हे 100% खरं लेटर आहे का नाही आहे, बट डेफिनेटली वाटतंय खरं आहे. संदर्भ आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या परीने तुम्ही फाइंड आउट करा आणि या अनुषंगाने ह्यासुद्धा जागा पर्टिक्युलर आपापल्या कॅटेगरीनुसार कन्वर्ट होतील अशी मी आशा करतो. ओके, ठीक आहे. आता पदवीधर अंशकालीन जे आहे हे सुद्धा तुम्ही बघितलं की यांच्यासाठी पण तेच दिलेलं आहे की त्या याच्यातले जर लोक जर मिळाले नाही, आरक्षित जे पदं आहे, ओके, पदवीधर अंशकालीन स्टुडंट मिळाले नाही आणि ते नर्सिंगमध्ये नाहीत, या पदाचा अनुशेष पुढे ओढणे आवश्यक नाही. या गटाकरिता जाहिराती दर्शवलेल्या आरक्षित पदाकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे गुणवत्तेनुसार उपलब्ध अन्य पात्र उमेदवाराला घेण्यात यावे. ओके, असं याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे अंशकालीनसाठी. प्रकल्पग्रस्तांचं त्यादिवस बघितलं की भूकंप आणि प्रकल्पग्रस्त, कारण प्रकल्पग्रस्त जे व्यक्ती आहेत, जे कॅन्डिडेट आहे ते जास्त आहे. ओके, आणि भूकंपग्रस्त जे व्यक्ती आहे ते कमी आहे. तर हे जे पद जर भूकंपग्रस्त व्यक्ती जर मिळाले नाही, स्टुडंट मिळाले नाही, तर त्या जागा प्रकल्पग्रस्ताद्वारे कन्वर्ट करतील, कारण हे मोस्ट ऑफ द प्रकल्पग्रस्त भेटतात. आणि इथे जर नाही मिळाले हे सुद्धा आपापल्या कॅटेगरीमध्ये चालले जातील. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर आहे शेवटचा म्हणजे हे आहे की अपंग व्यक्तीसाठी काय दिलेलं आहे बघूया. शेवटचं हे आहे अपंग व्यक्तीसाठी. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कटाक्षाने हे जे नियम आहेत 2013चा जो नियम आहे त्यानुसारच त्यांनी केंद्र शासनाचे याच्यानुसारच त्यांनी भरायला सांगितलेल्या आहे जागा. शासन परिपत्रक वगैरे हे वाचू शकता तुम्ही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो पॅरेग्राफ आहे तो तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये कुठेही असं दिलेलं नाही आहे की तुम्ही ते पुढे ढकलू शकता वगैरे, काही हे लिहिलेलं नाही आहे समांतर आरक्षण. बट दिस इज ऑल्सो कम्स अंडर द समांतर आरक्षण. तर समांतर आरक्षण पुढे ढकलण्यात येत नाही, ते जागा न ठेवता ते पण कन्वर्ट करतील. बट आता हे याच्यासाठी आपल्याला हे सगळं वाचावं लागेल. ओके, एवढं मी वाचलेलं नाही आहे. 2013 आदेशानुसार याच्यामध्ये दिलेलं आहे की हे सुधारणा करून हेच जे केंद्र शासनाचे जे GR आहे तेच आपल्याला फॉलो करायचे आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर होप सो जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल की जागा कशा पद्धतीनं कशा कन्वर्ट होतील, आता तुम्हाला एक आजची जे कालची लिस्ट आहे ती पण दाखवतोय. आता काल रात्रीला हे पदं लागले. पदनाम क्ष किरण सहाय्यक, एक्सरे टेक्निशियन, एक्सरे असिस्टंटच्या जागा होत्या असं. ओके, त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे, हे जे 8 नंबरचा व्यक्ती भानुदास वायाड, ओके, मेल OBC आहे. ओके, LV पण आहे, दिव्यांग मध्ये पण आहे तो. बट हा एलिजिबल होता, बट याचं सिलेक्शन अगेन्स्ट ओपन स्पोर्ट्स कोटामधून घेतलेलं आहे, कारण स्पोर्ट्सचे कॅन्डिडेट मिळाले नसतील इथे. त्यामुळं स्पोर्ट्स जो कोटा आहे त्याला पुढे न ढकलता, समांतर आरक्षण ला पुढे न ढकलता त्यांनी त्याच रिक्रुटमेंटमध्ये द्यायचं ओपनमधून त्यांनी केलेलं आहे. ओपनची जर जागा होती असेल तर ओपनमधून घेतलेला ह्या व्यक्तीला. त्याच्यानंतर इथे पण जागा कन्वर्ट केलेली आहे बघा, अगेन्स्ट पार्ट टाईम ग्रॅज्युएट. ओके, कल्पेश अलवर, मेल आहे, OBC आहे. ह्या व्यक्तीनी एक सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, येस ग्रॅज्युएट यांनी नो केलेलं तरीसुद्धा त्याचं अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम केलेलं आहे, OBC 2. लक्षात ठेवा. ओके, कळलं का तुम्हाला? जर OBCमध्ये अंशकालीनच्या जागा होत्या असेल त्याच्यामुळं OBCमधून त्याचं अगेन्स्ट पार्ट टाईम हे सर्वात इम्पॉर्टंट. आता बघा, याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, अगेन्स्ट EWS वुमन. ओके, हा मुलिक नावाचा व्यक्ती आहे, मेल आहे. EWS व्यक्ती आहे, हा मेल आहे. ओके, सतीश मुळीक. ओके, लक्षात ठेवा. हा अगेन्स्ट EWS वुमन त्याचं सिलेक्शन झालं आहे, कारण ज्या EWS
ज्या वुमन रिझर्वेशनमध्ये EWS वुमन मिळाल्या नसतील, ज्या क्वालिफाय नाही केल्या असतील, त्याचमुळं हा जो मेल आहे त्या फिमेलच्या जागा खाली न ठेवता पुढे न ढकलता याचं सुद्धा कन्व्हर्शन त्यांनी वुमन रिझर्वेशनमधून अगेन्स्ट EWS वुमन रिझर्वेशन जागा कन्वर्ट करून याचं सिलेक्शन केलेलं आहे. हे बघा, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर यामध्ये माझं तुम्हाला एवढंच सांगण्याचं होतं की जागा कन्वर्ट होत आहे. तर नर्सिंग स्टाफ नर्ससाठी सुद्धा, फार्मसिस्टसाठी सुद्धा, सगळ्या प्रकारच्या DMERच्या पोस्टसाठी डेफिनेटली जागा कन्वर्ट होतील. जसं मी सांगत आहे त्या पद्धतीनं होऊ शकतं. हे सगळं माझी प्रोबॅबिलिटी आहे. होऊ शकतं मी कुठे चुकू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर मी चुकलो असेल तर तिथे तुम्ही करेक्टसुद्धा करा. होप सो. अगर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. अशाच नवनवीन आणि चांगल्या व्हिडिओसोबत घेऊनच मी लवकरात लवकर पुन्हा एकदा तुमच्याशी लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येणार. होप सो. यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झाल्यानंतर फायनान्शियली कसं स्टेबल होऊ शकता, तुम्ही काय काय करू शकता, त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचे रिलेटेड कसं वाचवू शकता, काय काय गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये, जसं पुष्कळ साऱ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी मी सांगण्यासाठी व्हिडिओ तयार करणार यानंतर सुद्धा. कारण तुम्ही माझ्याशी जुडला तर डेफिनेटली मला असं वाटतं की भविष्यात सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टींचा फायदा व्हायला पाहिजे, जे मी ज्यावेळी जॉईन केलं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, आय वॉज नॉट अवेअर अबाउट ऑल काइंड ऑफ थिंग्स. जे माझ्या एक्सपिरियन्सनी मी शिकलोय, लाईक इन्कम टॅक्स कसं वाचवायचं, इन्कम टॅक्स कसं भरायचं रिटर्न, त्यानंतर त्यासाठी कुठल्या पॉलिसी काढायच्या, कुठल्या पॉलिसीजमधून आपल्याला कशा पद्धतीचं बेनिफिट भेटू शकतं, गव्हर्नमेंटमध्ये काम करताना कशा पद्धतीची वागणूक आणि कसं आपल्याला आपले राईट्स, पेशंटचे राईट्स कसे जपायचे, सगळ्या गोष्टी रिलेटेड नवीन व्हिडिओ मी डेफिनेटली पुढच्या भागामध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.